मी लक्षात घ्या, कोणाची माय असू द्या, 4 प्रश्न चौघाचे असतात तुम्हाला. अरे प्रेम तर सगळेच करतात. डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी, डोळे लावल्यासारखे करून प्रेम करते ती मैत्रीण, डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी, पण डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला माय म्हणतात. तुम्ही आला म्हणजे संध्याकाळी चौघाचे 4 प्रश्न आहे. बापाचा, मुलाचा, बायकोचा आणि आईचा. बाप विचारतो कितना कमाया, मुलगा विचारतो कितना बचाया, बायको विचारते कितना लाया, शेवटी माय विचारते बेटा क्या माँ कुछ खाया. एकच पात्र आहे ही चौकशी करणार, त्याचं नाव माय आहे. अरे माय मेल्यानंतर तुम्ही ते पदार्थ जन्मभर खा, ती गोडी त्या पदार्थाला नाही. चटणी भाकरी असू दे आईच्या हातची, ती पुन्हा गोडी नाही डोंगरे बाबा. का? आईनं नुसता स्वयंपाक केला नसतो राजा, त्या स्वयंपाकात लेकरासाठी आपलं प्रेम वतलेलं असते. म्हणून रोटी खाना माँ के हात की. एखाद्या वेळेला जर पदार्थ चांगले झाले तर भाऊ भाऊ तुटून पडतात, काही ठेवत नाही आईसाठी. आई तांब्याभर पाणी पिऊन किचनमध्ये समाधानानं बसलेली असते, उपवासी. मोठा मुलगा जातो, आई काहीच नाही राहिलं तुझ्याकरता, उपवासीच आहे. नाही बेटा, मग तुम्ही माझे लेकरं पोटभर जेवला ना, हा तेव्हाच माझं पोट भरलं बेटा. याचं नाव माय आहे. कोणाची आई असू द्या. पहिला प्रश्न विचारला माई कौशल्य ने, कुछ खाया था मेरे बेटे ने. खाने के बारे में पूछ रही क्या माँ? अरे 3 दिन बीते बिनु जलपान, 3 दिन तीनों ने जलपान भी नहीं किया माँ. जब चौथा दिन निकला तो श्रृंगवेरपुर पहुँचे जाई, श्री भगवान फल कछु खाई. सफर कैसी हुई? श्रृंगवेरपुर तक रथ थांबा, बाद में नैया, बाद में तीनों पैदल गए. पैदल शब्द ऐकल्याबरोबर माय कौशल्या विचारू लागली. आणि रात्री 12ची घटना आहे तुकाराम बुवा, पण आकाशाकडे पाहून माय कौशल्येनं प्रार्थना केली. सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा. पहिली प्रार्थना सूर्यदेवाला. सूर्यवंशी नारायण माझा राघव येतो वना, सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा. माझ्या बाळाला 14 वर्षे चटका बसणार नाही याची काळजी घ्या. धरणी मातेकडे पाहिलं, तिला नमस्कार आईनं केला. ओ धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. आता पुढचे प्रसंग. मध्यरात्र आहे, जबाबदारी प्रधानावर आहे, मालकाला निरोप द्यायचा आहे. निचष्ट पडले राजे
सुमंत तिथपर्यंत आले आणि सुमंताच्या मुखातून शब्द निघा. देख सचिव जय जीव कही देख सचिव जय जीव कही सुन कहो सुमंता सियावर रामचंद्र की जय. देख सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम. सुनत उठव व्याकुल नृपति खड़े हो रे माई. कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की. पहिला प्रश्न विचारला, मेरा राम का है, मेरा लखन, मेरी बहू जानकी, तीनों में से कोई नहीं आएगा सरकार. अवस्था बिगड़ लिया. कौशल्या कितना अभागे हो, मेरे राम का राज तिलक नहीं देखा लेकिन भरत का भी देख सकता. मेरा भरत आएगा धूमधड़ाके से राज तिलक करना. देवी एक दिल की बात कहता हूं, मरने के बाद कई को मेरे प्रेत को स्पर्श नहीं करने देना. अगर कई ने स्पर्श किया तो सदगति नहीं मिलेगी. उस पापिन ने मेरा श्री राम जंगल भेज दिया है. अवस्था पूर्ण बिगड़ली. दशरथजी उभे झाले. मध्यरात्रीची घटना विचारलं. कौशल्या सामने वाले दीवार पर क्या है? दीवार. तू बता सुमित्रा. दीवार है. हाँ बताए सुमन. दीवार है सरकार. झूठ बोल रहे आप. सांग कौशल्य समोरच्या भिंतीवर काय? भिंत आहे. तू सांग सुमित्रा. भिंत आहे. तू सांग सुमंता. भिंत आहे. खोटं बोलताय तुम्ही. अर्थे बघा, समोरच्या भिंतीवर चिता पेटली. त्या चितेत तिघजण पेटत आहे. आंधळे मायबाप त्यांचा मुलगा श्रावण आणि ते चितेतले पेटणारे आंधळे माझ्याकडे पाहून हसतात. कौशल्य राजा, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तुम्ही तुझ्या पुत्राच्याच वियोगानं मरशील. आता आमचा श्रावण पाणी पाजायला नाही दशरथा. तुझं एकही पोर मरायच्या वेळेला पाणी पाजणार नाही. ते बघ कौशल्य, आज कळलं मला. मी परमेश्वराचा बाप असलो तरी केलं कर्म मलाही भोगावं लागतं. देवी एकदा नाही 6 वेळा रामाचं नाव घेऊन दशरथची प्राण. राम कही राम, राम राम कही राम, तनु परिहरी रघुवर विरह राव गये सुरधाम. 6 वेळा रामाचं नाव घेऊन दशरथजीनं प्राण सोडला. सब रोवई राणे घर घर रुदन करे पुरबास. यही विधी बिलपत रई निबी आणि रात रडण्यास संपली. सगळे साधू संत ऋषी मुनी दशरथजीच्या कलेवराला नमस्कार करून रडू लागले. शेवटी वसिष्ठ आले. वशिष्ठ गुरुजीच्या चरणावरती डोका आपटून माय कौशल्य ने हंबरडा फोड़ला. गुरुदेव अभागिन बन गए, महाराज हमें छोड़ के चले गए, अयोध्या का सूर्यास्त हुआ. वशिष्ठ बोले, कौशल्या रोना नहीं, जिंदगी है, कभी कभी कड़वे घूंट भी पीने पड़ते हैं. मेरी तरफ देखो, मेरे कितने बच्चे मार डाले विश्वामित्र ने, तो भी जिंदा होना जीना पड़ता है. देवी रोना नहीं, एक दिन सभी को जाना है. तो जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. बहुत
जितना जल्दी हो सके उतना जल्दी आपको बुलाया है। क्या हुआ अयोध्या में? हमें इतना ही बताया कि जितना जल्दी हो सके उतना जल्दी। भरत शत्रुघ्न घोड्यावरती स्वार, असं करीत करीत तोपर्यंत काहीच कळू दिलं नाही सेवकाने। असं करीत करीत अयोध्येच्या महाद्वारात आल्याबरोबर भरताला शंका आली। शत्रुघ्न दादा, अरे आपण मामाच्या घरून यायचो तर इथं 3 जण असायचे नेहमी, आपले वडील 2 भाऊ, गेटवर, आताच्या भाषेत गेटवर महाद्वार, मग त्या गेटवर आपण बाबाच्या पाया पडायचो, बाबा कवटाळून घ्यायचे हो, आणि मग रामदादा लक्ष्मणदादा गळ्याला वेलगायचे हो। आज 3घही दिसत नाही रे, रुसलेत का रे आपल्यावर? दादा जास्त दिवस राहिलो मामाच्या घरी यावेळेला म्हणून रुसले असतील, पण मला खात्री आहे 3घाचंही प्रेम कैकईवर आहे। आपण असं करू दादा, सरळ कैकईचा महाल गाठू, म्हणजे आपल्याला बाबा आणि भाऊ तिथंच दिसतील। म्हणून निर्णय बदलला आणि गेट वरून कैकईचा महाल गाठला। सची आरती मुदित उठी धाई, कैकईनं आरती ओवाळली, कुंकुम तिलक बसायला दिलं, विचारलं माझ्या माहेरचे सुखे आहेत? गोविंद बाबा, अजून पतीची डेड बॉडी वाड्यात आहे, 2 पोरं सून वनवासात, आणि विचारते माहेरचं, माहेरचे सुखे आहेत ना बाळून? हां सुखे आहेत, पण तुझी फार आठवण करतात। पण भरताला एकाएकी आठवण होऊन ताडकन उठला आणि पहिला प्रश्न कैकईला विचारला, भाभी जानकी, मेरी माँ कौशल सुमित्रा देवी कहाँ है? बेटा भरत, बात पूरी बिगड़ गई थी, साथ में मंथरा थी करके सुधार डाली। कहीं उनसी बात बिगड़ी थी? अरे ते पूर्वीचे 2, एका वराने राज्य मागितलं तुला, एका वराने 14 वर्षाचा वनवास रामाला, तो गेला वनवासात, सीता त्याच्या मागे गेली, लक्ष्मणही गेला। मी सगळे चांगलं केलं बाबा, फक्त तुझा बाप राज्याभिषेक बघायला नाही, मी सगळे चांगलं केलं रे, पण देवानं एवढं वाईट केलं। हे पूर्वीपासूनची पद्धत आहे, जेवढं चांगलं केलं ते कैकईनं केलं, आणि राजा मेला हे देवानं केलं। आणि माझी तरी काय हिंमत होती का रे बेटा? भई सहाय मंथरा बिचारी, ही बिचारी मंथरा मदतीला होती म्हणून जमलं हे। आता क्रोध आवरला नाही, तलवारच उपसली। बोल तू माझ्या जन्मातली कोण आहे? जब ते कुमत कुमत जे ठाईव, खंड खंड वे हृदय न गायू, भर महागत मन भई नाही पीरा, गरेन जेवून पडू न किडा, तुझ्या तोंडात किडे नाही पडले, हृदयाचे तुकडे नाही झाले, पापीने तू माझी माय नाही, मी तुझा पुत्र नाही। संबंध तोडला भरतानं कैकई सोबत, बरं का गोरे बाबा। त्याच वेळेला नटून थटून बक्षीस मिळेल म्हणून बिचारी आली, बिचारी
नटून तटून आली बरं का गोरे बाबा. कोण? कुबडी मंथरा. त्याही अवसर कुबरीत आई बसल विभूषण विविध बनाई. धावला शत्रुघ्न. हुमगी लात तक कुबर मारा. एक बुटा भरली लात घातली कमरड्यात. एका लातात 3 ठिकाणी फ्रॅक्चर केली. कमरड तुटलं, मस्तक फुटलं आणि दातही पडले. आणि ती म्हणायची, का मारता मला, का मारता मला, माझ्यामुळे तर राज्य मिळतं तुम्हाला. ह्या आगीत रॉकेल. मग तर लगे घसीटन धरी धरी झोटी केस धरून ओढायचा आणि मारायचा. भरत साधू आहे, दयावृत्ती, आणि सोडवलं, जाऊ दे बिचारीला. आणि भरत शत्रुघ्न दोघंही भाऊ दशरथच्या कलेवराला कवटाव कवटाव रडतात. मग माय कौशल्याजवळ खूप रडतात. वसिष्ठ गुरुदेव आले. वसिष्ठांनी सांगितलं, भरत, हानी लाभ यश अपयश जीवन मरण ये 6 बातें विधि के हाथ है, रोना नहीं. मग प्रेत यात्रा निघाली. शरयूच्या काठाला चंदनाची चिता, ज्याच्यावर स्वर्गाला जाण्याची शिडी असावी अशी सीता रचली. त्याच्यावर दशरथजीचं कलेवर ठेवण्यात आलं. भरत शत्रुघ्ना करवी अग्निप्रदान. पित्याच्या मृत्यूनंतर ज्या विधी करायच्या असतात अनेक प्रकारे वसिष्ठजींनी भरत शत्रुघ्नाकडून करवून घेतल्या. तेरवीचा कार्यक्रम झाला. मी काल तिथीपत्र तुम्हाला सांगितलं होतं. विचारलं तर आज सांगणार नाही तुम्ही, म्हणून पुन्हा एकदा सांगतो. रामचंद्र वनवासात गेला वैशाख शुद्ध षष्ठी. राजा दशरथ मेला वैशाख शुद्ध एकादशी. मुलं आणण्यात वेळ गेला. दहनविधीचा कार्यक्रम झाला वैशाख शुद्ध पौर्णिमा. 13वी झाली ते वैशाख वद्य अष्टमी. हिशोब करीत राहा. एकादशीला मेला राजा, तिथून पौर्णिमेला विधी झाला. एकादशीपासून पौर्णिमा 5 दिवस, आणि मग अष्टमीला 8 दिवस. 8 आणि 5 13 झाली 13वी अष्टमीला. आता जास्त दिवस बिना राजाचं सिंहासन ठेवता येत नाही, म्हणून मीटिंग तातडीची बोलवली. ज्या सिंहासनावर राजे बसायचे त्या सिंहासनाच्या मोकळ्या जागेत मीटिंग आहे. मीटिंगला 21 लोक आहे, VIP. जमलं तर हाही हिशोब करा. नावं मी सांगतो. 2 मंडळे आहे, नियामक मंडळ, कार्यकारी मंडळ. नियामक मंडळाचे 8 सदस्य आहे. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली. कार्यकारी मंडळाचे 8 आहे. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत. 3 राणे आहे, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. आणि 2 राजकुमार आहे, भरत आणि शत्रुघ्न. किती झाले? हो म्हणत जाणं. होला काय खर्च आहे आपल्याला? 8 आणि 8 16, 2 मंडळे, 3 राणे 19, 2 राजकुमार 21. तसं नसेल जमत तर पुन्हा एकदा डोकं चालवाच तुम्ही. नावं सांगतो आणि हिशोब करा. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडेय, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली, दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, भरत आणि शत्रुघ्न. एवढे होते. हो म्हणाल काय हरकत आहे? तरी राम सांगा. एवढं जमलं का? हळू मोजायचं का? बरं पुन्हा काही हरकत नाही. लावा नाही लावा. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली, दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत, कौसल्य, सुमित्रा, कैकेयी, भरत, शत्रुघ्न. बरं ठीक आहे, जमलं. आता पाठ झालं तर 21. बरं पुन्हा सांगतो. मोठी मोठी माणसं पुढे बसलेली आहे. प्रास्ताविक आहे. प्रास्ताविक नंतर अनुमोदन आहे. मीटिंग अशीच असते का? हे त्रेतायुगापासून चालू आहे. आता प्रास्ताविकसाठी उठले कुलगुरू वसिष्ठ. अर्ध्या मिनिटात भाषण संपवतो. तुम्ही टेन्शनमध्ये येऊ नका.
सब जानते हो, महाराज स्वर्गवास में, राम लखन वनवास में। सवाल सिंहासन का है। सभी को पता है दशरथ जी को वचन प्राण से प्यारे थे। एक वचन संभालने के लिए राम वनवास गया है, दूसरा शासन का वचन भरत संभालेगा। आप सभी को भरत राजा मंजूर है? सर्वाने हात वर केले, हमें भरत राजा मंजूर है। प्रास्ताविक संपलं, अर्ध्याच मिनिटाची बोली आहे, संपलं। मग प्रास्ताविक नंतर अनुमोदन असते बरं का। वशिष्ठ बसले आणि अनुमोदन देण्यासाठी जी व्यक्ती उठली गोरे बाबा, ती नुसतं व्यक्ती उठली तर सगळ्या मीटिंग मधले लोक रडू लागले। का? कोण उठली? जिचं पोर वनवासात गेलं, त्या रामाची माय सौतीचं पोर राजा व्हावं म्हणून उठली अनुमोदन द्यायला। काय अंतकर असेल त्या माऊलीचं? अरे उगाच जन्म घेतला का भगवंतान तिच्या पोटी? नुसतं उभी राहिली तर लोक रडू लागले आणि ती म्हणाली, देखो बेटा भरत, वचन संभालना वेद मत, वशिष्ठ कहते तो साधु मत, पब्लिक बोल रही तो लोक मत, साधु मत, वेद मत, लोक मत, इसका मतलब होता बेटा सार्वमत। भरत सिंहासन का स्वीकार करो बेटा। आणि बसली खाली। आता ज्याला सिंहासन का स्वीकार करो म्हटलं तो भरत रडतच उठला। सिंहासन का स्वीकार करो म्हटल्यावर रडत उठेल का कोणी? सध्या खुर्च्या घेऊ घेऊ उठतात लोक। उठताना खुर्ची घेऊनच उठ। भरत रडतो। गोरे बाबा वशिष्ठ म्हणतायत, क्यों रो रहे भरत, क्या हुआ? क्या होने का बाकी है? आयुष्यात पहिल्यांदा विजेसारखा गुरुजीवर कडाडला तो आज भरत, संत वृत्तीचा असून आवरला नाही राग। क्या होने का बाकी है गुरुदेव? सोच समज का तो निर्णय लो। गुरुजी, ज्या पाप्याचं तुम्ही नाव जाहीर केलं राजा म्हणून, केवढा अनर्थ घडला। 2 भाऊ 1 वहिनी वनवासात गेली। माझा बाप मेला। 3 माता कुंकू पुसून रडतात, सगळी प्रजा रडती। कशाचा परिणाम? नुसतं या पाप्याचं राजा म्हणून नाव जाहीर झालं गुरुजी, तर एवढा अनर्थ घडतो। असा पापी या पवित्र गादीवर बसवाल तर पापाच्या वजानं गादी जाईल ना पाताळात। आता मीटिंग शांत। अब दूसरा मेरा सवाल है गुरुदेव, राजगद्दी कैकई ने बर मांगे तो क्रम कैसा था? पहिल्या वराने राज्य भरता आला, दुसऱ्या वराने वनवास रामाला। तुम्ही काय केलं गुरुजी? 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणून भाऊ वनवासात हाकलला, आणि 1 नंबरची मागणी मागावून आग्रह करता शासन का स्वीकार करो। जर पहिल्या वराने राज्य आणि दुसऱ्या वराने वनवास होता गुरुदेवा, मला बोलवून घ्यायला पाहिजे होता, आधी माझा राज्याभिषेक व्हायला पाहिजे होता, आणि मग 2 नंबरची मागणी भाऊ वनवासात हाकलायला पाहिजे होता। 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणून भावाला हाकलता, 1 नंबरची मागणी मागावून आग्रह करता शासन का स्वीकार करो। क्रम आपने नाही संभाला। आता सगळ्या साधून खाली माना घातल्या। तीसरा मेरा सवाल है गुरुदेव, इस राजगद्दी का असली मालिक कौन है? असली मालिक तो भगवान होते हैं, बाकी संचालक। सच है? सच है। तो देखो गुरुदेव, सत्ता सत्ते के पास जाएगी, संचालक के पास नहीं रहेगी। स्वप्नात द्वेष नसणाऱ्या 8 व्यक्तीच्या स्वाधीन सिंहासन सोपवून भरताचा समाज चतुरंगी सेना घेऊन येत आहे। त्या शृंगवेरपूरच्या गुहकाला कळालं, समाचार